नमस्कार, जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत। रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है। मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। प्रशस्ती पत्रकाचं प्रदान केलं जात आहे। खरं तर या व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी, मग त्यामध्ये असणारे नितीनजी असतील, देवेंद्रजी असतील, विनोदजी असतील, मी प्रत्येकाबद्दल माझ्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक विषय जर मी सांगत राहिलो, रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो, तर तुम्हाला मी खरं सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी, माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे। मी हे सांगतोय का सांगतोय, हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे। माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे। मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही। त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत। त्यामुळे अनेक जण बोलताना असं म्हणतात की वेडा आहे, काही करतो। हो, मी वेडा आहे, कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही।